नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चीज कटलेट कसं तयार करायचं। चला तर मग सुरुवात करूया। आता ह्यामध्ये बघा, एक कांदा मी घेतलाय बारीक चिरून, त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, अद्रक लसूण पेस्ट आहे, वाटीमध्ये मैदा घेतला 2 चमचा, त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि ते मिक्स करून अशा प्रकारे तयार केलं आहे। आता ह्यामध्ये बघा, बटाटा आहे आणि ब्रेड क्रम्स आहे। तर मी 4 बटाटा घेतला, त्याला उकडलं आणि बारीक किसून त्याला घेतला आहे। ब्रेड क्रम्स मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे। ह्यामध्ये 2 ब्रेड मी वापरले आहे। तुम्ही कोणताही ब्रेड वापरू शकता, जे आपल्याला नॉर्मल किराणा शॉपमध्ये मिळतं ते यूज करू शकता। आता हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे। आता ह्यामध्ये मी 2 चमचा मीठ ॲड केलं आहे, तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता। त्यानंतर लाल मिरची पावडर अर्धा चमचा ॲड केला आहे, त्यानंतर हळद ह्यामध्ये ॲड केलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ ह्यामध्ये ॲड केलं आहे। आता हे सगळं ॲड केल्याच्या नंतर आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। तर आपल्याला हाताने ते मिक्स करायचं आहे आणि त्याचं मिश्रण तयार करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। मिश्रणचा गोल आकार करून त्यामध्ये आपल्याला चीज ॲड करायचं आहे। तर मी या ठिकाणी चीज क्यूब वापरलेला आहे, त्याचे बारीक काप केलेले आहे। तर हे चीज क्यूब तुम्हाला किराणा शॉपमध्ये सुद्धा मिळून जातील आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचा गोल आकार करायचा आहे। तुम्ही पाहू शकता कसं ते आपण तयार केलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि लो गॅसमध्ये ते तापत ठेवायचं आहे। आता फायनली आपल्याला फ्राय करायचं आहे। तर मैद्यामध्ये डिप करायचं, ब्रेड क्रम्बमध्ये डिप करायचं आणि हळू तेलामध्ये सोडायचं आणि त्याला चांगल्या प्रकारे फ्राय करायचं। ब्राऊन कलर झाल्यावर बाहेर काढा आणि तुम्ही बघू शकता की कसं चांगल्या प्रकारे आपलं हे जे चीज कटलेट तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे चीज आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सेट झालं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही चीज कटलेट घरी करू शकता। खूप सिंपल आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण असेच काही सिंपल रेसिपी तुम्हाला ह्या चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहेत। थँक्यू।